नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक तुषार दिलीप बागुल. आज आपण TY BComसाठी शिकण्यासाठी असलेलं इन्शुरन्स क्लेम अकाउंट याबद्दल बघणार आहोत. इन्शुरन्स क्लेम अकाउंटमध्ये आपल्याला नॉर्मली 2 पद्धती किंवा 2 फॉर्मॅट आपल्याला बघायला भेटतात किंवा 2 प्रकारे आपल्याला क्लेम कॅल्क्युलेट करावा लागतो. त्यामध्ये क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक आणि क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट. त्यामधली दुसरी पद्धत क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट याबद्दल आपण आज बघणार आहोत. त्याचं स्टेप वाईज आपण विश्लेषण बघणार आहोत का कशा पद्धतीने तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व करावा लागतो. त्याचं चार स्टेप्समध्ये मी वर्गीकरण केलेले आहे. चार स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या तर निश्चित तुम्हाला क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट किंवा जो काही क्लेम असेल, इन्शुरन्स क्लेम आपल्याला जो कॅल्क्युलेट करावा लागतो तो आपण काढू शकतो. त्यातली पहिली स्टेप्स आहे कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल. दुसरी स्टेप्स आहे कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट. थर्ड स्टेप आहे लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल. आणि चौथी स्टेप्स आहे ॲप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉज. आपण 1 बाय 1 आपण 4 स्टेप्स फॉर्म्युला वाईज बघणार आहोत. प्रत्येक 4ही स्टेप्समध्ये आपल्याला एक विशेष असे फॉर्म्युले दिले. त्या फॉर्म्युलामध्ये किमती टाकल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिकली ते आपलं उत्तर हे भेटतं. तर स्टेप नंबर फर्स्ट कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल. त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे सेल्स ड्युरिंग कॉरस्पॉन्डिंग पिरियड. त्यामध्ये आपण ॲड करायचं आहे जर त्या स्पेसिफिक करंट इयरमध्ये काही सेल्समध्ये इन्क्रीज झाला असेल, पर्सेंटेज इन्क्रीज ड्युरिंग द करंट पिरियड. सेल्समध्ये काही इन्क्रीज झालेलं असेल तर आपण ते ॲड करणार सेल्स ऑफ कॉरस्पॉन्डिंग पिरियडमध्ये. आणि डिक्रीज झालं असेल तर आपण त्यामधून ते लेस करणार असेल पर्सेंटेज डिक्रीज ड्युरिंग द करंट इयर. सो सेल्स ड्युरिंग कॉरस्पॉन्डिंग पिरियडमध्ये सेल्स इन्क्रीज झाला असेल तर ॲड करायचा, डिक्रीज झाला असेल तर तो त्या सेल्स फॉर कॉरस्पॉन्डिंग पिरियडमधून लेस करायचा आहे. त्याची टोटल आपण खाली घेतलेली आहे. त्यामधून आपल्याला सेल्स ड्युरिंग डिसलोकेशन पिरियड आपल्याला हा मायनस करायचा आहे. सो सेल्स ड्युरिंग कॉरस्पॉन्डिंग पिरियडमध्ये तुम्ही सेल्स जर इन्क्रीज झाला किंवा डिक्रीज झाला तो प्लस मायनस केल्यानंतर तुम्हाला डिसलोकेशन पिरियडचा सेल्स जर मायनस केल्यानंतर आपल्याला ॲटोमॅटिकली आपलं शॉर्ट सेल इथे भेटणार आहे. हे आहे पहिली स्टेप. त्यानंतर सेकंडली कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट. ग्रॉस प्रॉफिट रेट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे नेट प्रॉफिट ऑफ प्रिव्हियस इयर प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस डिवाइड बाय सेल्स ड्युरिंग प्रिव्हियस इयर इंटू 100. नेट प्रॉफिट आपल्याला प्रिव्हियस इयरचा घ्यायचा आहे कारण करंट इयरमध्ये आपण ॲक्च्युअल प्रोडक्शन करता आपल्याला मे बी आपण असं म्हणू शकतो की मध्येच आपल्या प्रोडक्शन हाऊसला आग लागलेली वगैरे, त्यामुळे आपल्याला नेट प्रॉफिट घेताना प्रिव्हियस इयरचा घ्यायचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस. आता इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस म्हणजे काय का कंपनीला प्रोडक्शन करण्यासाठी काही फिक्स चार्जेस करावे लागतात किंवा फिक्स एक्सपेन्सेस करावे लागतात इरिस्पेक्टिव्ह ऑफ बिझनेस इज वर्किंग ऑर नॉट. ठीक आहे, एखादी ॲक्टिव्हिटी करो किंवा ना करो तुम्हाला ते एक्सपेन्सेस फिक्स करावे लागतात. असे एक्सपेन्सेस बऱ्याच वेळा इन्शुरन्स क्लेममध्ये कवर केले जातात आणि जे एक्सपेन्सेस इन्शुरन्स क्लेममध्ये कवर केलेले आहेत तेच एक्सपेन्सेस आपण इन्शुरन्स स्टँडिंग चार्जेस यामध्ये घेणार आहोत. ते स्पेसिफिकली तुम्हाला प्रॉब्लेममध्ये मेन्शन केले जातात का स्टँडिंग चार्जेस इन्शुर्ड आहे का अनइन्शुर्ड असेल. इन्शुर्ड असेल तरच आपण या फॉर्म्युलामध्ये घेऊ, अदरवाईज अनइन्शुर्ड असेल तर आपण इथे कॅल्क्युलेशनसाठी घेणार नाही. त्यानंतर सेल्स ड्युरिंग प्रिव्हियस इयरचा सेल्सनी त्याला डिवाईड करायचा आहे इंटू 100. या पद्धतीने आपल्याला क्रॉस प्रॉफिट रेट कॅल्क्युलेट करायचा आहे. ही झाली सेकंड स्टेप. त्यानंतर थर्ड स्टेपमध्ये आपल्याला लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल्स कॅल्क्युलेट करावा लागतो. त्याचा फॉर्म्युला दिला आहे तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट रेट इंटू शॉर्ट सेल. आता तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट रेट आपण सेकंड स्टेपमध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे. त्याचा फॉर्म्युला आपल्याला इथे दिसेल का आपण ग्रॉस प्रॉफिट रेट कॅल्क्युलेट करण्यासाठी कुठला फॉर्म्युला वापरला. त्यानंतर आपल्याला जो काही शॉर्ट सेल असेल, शॉर्ट सेल देखील आपण फर्स्ट स्टेपमध्ये कॅल्क्युलेट केलेला होता. तो आपल्याला शॉर्ट सेलचा फॉर्म्युला आपल्याला फर्स्ट स्टेपमध्ये ऑलरेडी दिलेला आहे. सो किंमत फक्त आपल्याला इथून उचलायची आणि ते आपल्याला थर्ड स्टेपमध्ये ती किंमत टाकावी लागणार आहे. सो ग्रॉस प्रॉफिट रेट आपल्याला सेकंड स्टेपमधून भेटेल आणि शॉर्ट सेल आपल्याला फर्स्ट स्टेपमधून भेटणार आहे. त्या 2 किमती फर्स्ट स्टेपच्या आणि सेकंड स्टेपच्या किमती आपल्याला थर्ड स्टेप म्हणजे लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल कॅल्क्युलेट करण्यासाठी इथे उपयोगी
येणार आहे. त्यानंतर शेवटची स्टेप्स आहे ॲप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉज. याचं 2 भागामध्ये डिवायडेशन केलेलं आहे. स्टेप 4A इन्शुरन्स कवर रिक्वायर्ड. त्याचा फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट रेट इंटू सेल्स फॉर 12 मंथ्स एंडिंग ऑन द डेट ऑफ हायर. इथे आपल्याला घेताना प्रिव्हियस इयरचा सेल्स घ्यायचा नसून आपल्याला करंट इयर संपे म्हणजे ज्या दिवशी आपल्या प्रोडक्शन हाऊसला आग लागली तोपर्यंत आपण जो काही सेल्स केला आहे तो 12 मंथचाच, त्या दिवसापासून तर मागच्या 12 महिन्यापर्यंतचा जो काही सेल्स असेल तो आपल्याला इथे कॅल्क्युलेशनसाठी घ्यायचा आहे. सो फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट रेट. ग्रॉस प्रॉफिट रेट आपल्याला सेकंड स्टेपमधून भेटेल आणि सेल्स फॉर 12 मंथ्स एंडिंग ऑन द डेट ऑफ हायर हा आपल्याला फॉर्म्युलामध्ये दिलेला असेल. त्यानंतर स्टेप 4B इन्शुरन्स क्लेम आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचा आहे. अमाऊंट ऑफ पॉलिसी टेकन डिवाइड बाय इन्शुरन्स कवर्ड रिक्वायर्ड इंटू लॉस ऑफ प्रॉफिट. अमाऊंट ऑफ पॉलिसी टेकन म्हणजे पॉलिसीची अमाऊंट ही आपल्या प्रॉब्लेममध्ये दिलेली असते, ती आपण तिथून घेणार आहोत. आणि इन्शुरन्स कवर रिक्वायर्ड आपण स्टेप 4A आपल्याला जे काही अमाऊंट भेटेल इन्शुरन्स कवर रिक्वायर्ड ती आपण इथे घेणार आहोत. आणि राहिली गोष्ट लॉस ऑफ प्रॉफिट हा आपल्याला थर्ड स्टेपमध्ये आपण कॅल्क्युलेट केलेला होता. लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल्स हा आपल्याला 4th स्टेपमध्ये इथे उपयोगी येणार आहे. सो या पद्धतीने आपल्याला चारही जे म्हणू शकतो आपण स्टेप जे कॅल्क्युलेट करायचे आहे. कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल असेल, कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट असेल, लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल्स असेल आणि ॲप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉज. सो या 4 स्टेपमध्ये आपल्याला हे क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. या प्रत्येक याच्यामध्ये शॉर्ट सेल असेल, ग्रॉस प्रॉफिट रेट असेल, लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल असेल किंवा ॲप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉज असेल, या चारही स्टेपमध्ये आपल्याला फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. कारण फॉर्म्युलामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या किमती टाकायच्या आहे हे आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेले असतात, परंतु अचूक किंमत आपल्याला प्रत्येक फॉर्म्युलामध्ये टाकणं आवश्यक आहे. तरच आपण चारही स्टेप या 4 स्टेप जर फॉलो केलं तर निश्चित आपण क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट हे कॅल्क्युलेट करू शकतो. सो हे आहे आपलं क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट. धन्यवाद.